नमस्कार मित्रांनो, राधे राधे. तर असंच एक मनात एक विचार आलेला, म्हणजे कॉलेजच्या मुलांसाठी हा विचार आहे. कारण ह्याच एज ग्रुपमध्ये हे असं खूप घडते की जर तुम्हाला तुमची जे प्रॉमिसेस आहेत ते जर तुम्हाला पूर्ण करता येत नसतील ना, तर ती कोणालाही प्रॉमिस करू नका. कारण जे होप्स असतात पुढच्या व्यक्तीचे आपल्याकडून, आणि जेव्हा ते पूर्ण होत नाही तेव्हा खरोखर त्या व्यक्तीला खूप त्रास होते. आणि जेव्हा आपण एखाद्याला प्रॉमिस करतोय, जर आपल्यात तेवढी जर क्षमता नसेल ते प्रॉमिस पूर्ण करण्याची, तर माझं एक साधं मत आहे की ते प्रॉमिस करू नये. कारण सर्रास हे आत्ता आजकालच्या कॉलेजच्या पोरांच्यात घडते. मुलामुलींच्या असू दे किंवा इतर इतर मुलामुलांच्याच असू दे किंवा मुली मुलींच्याच असू दे, दोघांना पण हे सांगणं आहे की जर तुम्हाला प्रॉमिस पूर्ण करायची जर क्षमता नसेल ना, तर त्याला खरोखर प्रॉमिस करू नये. कारण जेव्हा घडते काय, जेव्हा तुम्ही एखाद्याला प्रॉमिस करता आणि समजा काहीतरी कारणास्तव तुम्ही ते प्रॉमिस पूर्ण करू शकत नाही, तर जेव्हा तो समोरचा जो व्यक्ती असतो, तर तुम्ही प्रॉमिस केल्यामुळं तो तुमच्यावर डिपेंड राहतो. आणि तो तुमच्यावर डिपेंड राहिल्यामुळे ना, तो स्वतःची जी आत्मशक्ती आहे तो गमावून बसतो. कारण तो तुमच्यावर डिपेंड राहिलेला असतो. आणि तुम्ही तर ती प्रॉमिस पाळत नाही, पण काहीतरी कारण असू दे त्याचं, पण तो समोरचा व्यक्ती आहे ना, तो स्वतःला लॉस्ट करून बसतो. स्वतःची जी इमेज आहे किंवा स्वतःची जी पर्सनॅलिटी आहे ती पूर्ण लॉस्ट करून बसतो, कारण तो तुमच्यावर डिपेंड राहतो. त्यामुळे साधं सांगणं आहे की जर तुम्हाला प्रॉमिसेस जर पाळता येत नसतील तर ते करू नका. साधी सिंपल गोष्ट आहे. आणि मेन म्हणजे कोणालाही होप्स दाखवू नका. कारण जेव्हा समोरच्या व्यक्तीचे जेव्हा होप्स तुटतात ना, तेव्हा जिवंतपणे नरक नरक यातना जे म्हणतात ना, ते त्या व्यक्तीला भोगायला लागतात. आणि ते खरोखर होतात त्या व्यक्तीला. त्यामुळे कोणालाही खोटे होप्स किंवा ॲटलिस्ट होप तरी देऊच नका कोणाला. माझं तर असं मत आहे, जर तुम्हाला ते पूर्ण करता येत असेल ना, तरच ते पुढच्या व्यक्तीला द्या. नाहीतर खरोखरच त्या व्यक्तीला होप्स देऊ नका. कारण तो समोरचा जी व्यक्ती आहे त्याची पण काहीतरी किंमत ठेवा, आणि तो पण आपल्या आयुष्यात काही किंमत ठेवते एवढं लक्षात ठेवा. कशाला नाही तरी देवाला तरी माणसानं घाबरावं, असंच माझं मत आहे. राधे राधे.